या निवडणुकीमध्ये विजयी झालेले सर्व सदस्य, दादा वहिनी, या निवडणुकीमध्ये रात्रंदिवस पळून काम केलेले सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी मतदान केलं सुतारीला ते सर्व मतदार बंधू, गेले 2 महिने 3 महिने आपल्या अकलूजमध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या विरोधकाकडून झाला, परंतु आपण सर्वांनी संयम ठेवून आपण हा विजय साजरा केलेला आहे. निवडलेल्या काळामध्ये मुद्दाम विरोधकांनी आपल्याला खिजवायचा प्रयत्न केला, बाह्याला खिजवायचा प्रयत्न केला, मला खिजवायचा प्रयत्न केला, परंतु आपण मतदाराने त्या खिजवण्याला उत्तर दिलेलं आहे. मला वाटतं एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आणि माझ्या भाषेत संपवतो आभार मानून. मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो 70 सालामध्ये, त्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये असताना दरवर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एक सहल बाहेर काढत होतो. कुठं तरी जातो, दिल्ली, कन्याकुमारी, काश्मीर. 70 सालामध्ये आम्ही सहल काढली. तर नियम असा होता कॉलेजचा की एक प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या खर्चानं न्यायचा होता, परंतु दिल्लीच्या सहलीला आमच्याबरोबर 3 प्राध्यापक आले. मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की एका प्राध्यापकाचे पैसे आम्ही विद्यार्थी भरणार, 2 प्राध्यापकाचे पैसे त्या 2 प्राध्यापकाने भरायचे. आम्ही गाडीत बसताना अभ्यास केलेला होता की आमच्याबरोबर कोण येणार आहे. त्यामुळे आम्ही तरतूद केलेली होती, सगळे वकील साहेब तरतूद केलेली होती. आमचे एक मित्र होते कैलासाचे, बबनराव वाघ येजनेकर, त्यांना एक सांगितलं होतं कामच करायचे म्हणून. आमचे मित्र आदम शेख यांच्याकडे सगळा खर्च होता, हिशोब सगळा त्यांच्याकडे होता. आणि ज्यावेळेस आम्ही गाडीत बसलो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं ते पैसे 2 प्राध्यापकांना सांगितलं की तुम्ही पैसे भरा. पण त्याने म्हटल्यावर माझ्या पैसेवर बॅगेत बॅग तो काढायचे. आम्हाला अंदाज होता की हे काय करणार ते. आम्ही इंदोरला गेलो. इंदोरला आदमला म्हटलं आदम पैसे माग, त्याने काय पैसे दिले नाही. इंदोरहून आम्ही ग्वाल्हेरला निघालो आणि ग्वाल्हेरला जात असताना गुन्हा या गावात गेलो आम्ही 5च्या सुमारास, 5-5:30 सुमारास. त्यावेळेस तिथल्या पोलिसांनी सांगितलं तुमची प्रवासी बस आहे, तुम्ही काय जाऊ नका, इथंच मुक्काम करा. पण कोणाला मुक्काम करण्याची सोय नव्हती आणि आमचा सर्व कार्यक्रम तिथं बदलणार होता. मग त्यांना सांगितलं बाबा आम्ही काय थांबू शकत नाही, आम्ही जातो. मग त्यांनी सांगितलं आम्हाला की एक काम करा की तुमच्या गाडीचे आत ते दाटून करा आणि अजिबात काही कोणी बोलू नका. मग त्या पुण्याला जात असताना तिथं आम्ही नाश्ता केला सगळ्यांनी. जे 2 प्राध्यापक पैसे देणार होते त्यांना आपण खर्चून नाश्ता खायला घातला. आणि त्या आमच्या बबन वाघाला सांगितलं ह्या दोघांना पाणी खायला. त्या दोघांना पाणी दिले खायला. बसमध्ये बसत असताना हे 3 प्राध्यापक, आम्ही शेवटच्या बाकड्या बसलेलो होतो आणि हे 3 प्राध्यापक आमच्या पुढच्या ह्याच्या बसले होते. गाडी सुरू झाली तर अर्धा-पाऊण तास झाला. गाडी चालत असताना गाडीच्या टायरचाच फक्त आवाज येत होता, बाकी गाडीमध्ये कोणी सुद्धा हुकाचूक करत नव्हतं. थोडा वेळ झाला की सुरू झालं आवाज यायला, फार फुर फार फार फार. आम्ही सांगितलं होतं 5 लाखी शिवी द्यायची. मागच्या माणसाला सांगितलं 5 लाखी शिवी द्यायची. 5 लाखी शिवी द्यायला सुरुवात केली.
मग त्या प्राध्यापकाने म्हणणार साहेब सुरुवात केली. अरे बाबा मला बाळासाहेब म्हणत होते, हिंदी बोलत होते शिक्षक, ते गाडी पण देते. मग त्या हळूच आज आपलं खुणवलं. आदमने लगेच त्याने पैसे मागितले, ते काढून खिशातनं काढून पैसे दिले. तर ही आत्ता जे आपल्यासमोर आलेली होती जमाला कोटा आपण दिला त्यांना, तसं ह्या विरोधी उमेदवारांना जमाला कोटा द्यायचं आम्ही ठरवलं होतं आणि ते जमाला कोटा तुम्ही सर्वांनी दिलेला आहे. एक लक्षात घ्या, त्याने 35 कोटी रुपये त्या निवडणुकीमध्ये वाटलेले आहेत. आपल्याला आपल्या कार्यकर्त्याच्या जीवावर आपण हे निवडणूक जिंकलेलं आहे. हे आता सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, त्याला माझं निक्षून सांगणं आहे की खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं बोलत नाही. नगराध्यक्ष कुणाला काय करतो म्हणून सांगायचं नाही. जेवढे आश्वासन आपण निवडणुकीमध्ये दिलेले आहेत आणि ते जेवढे आपल्याला होण्यासारखे आहेत तेवढे सगळे आपल्याला करायच लागणार आहे. हा विजय माझा नाही, दादाचा नाही, भैयाचा नाही, साईचा नाही, बाबाचा नाही, कोणाचा नाही. हा विजय फक्त तुमच्या कार्यकर्त्यांचा आणि मतदाराचा आहे. आपण एक लक्षात घ्या की ह्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी काही जरी म्हटलं तर आपण शांतता पाळली. मला वाटतं 5 नंबर वाटत तर त्याने अत्यंत विरोध घातला होता, पण तिथल्या वार्डातल्या मतदारांनी देखील सुज्ञपणे मतदान केलं आणि बाकीच्या सगळ्या वार्डातल्या सुज्ञपणे मतदान केलं. काही ठिकाणी आपल्याला थोडंसं अपयश आलेलं आहे. ते अपयश का आलं त्याचा अभ्यास आम्ही निश्चितपणे करणार आहोत. तर महत्त्वाचं कारण म्हणजे पैसा हा एक कारण आहे, पण आणखी काय कारण असते त्याचा अभ्यास करून त्या पुढच्या निवडणुकीला त्या जागातील देखील आपल्या कशा येतील त्याचा आपण प्रयत्न करणार आहे. मी बाहेरला विनंती करणार आहे की आता आपले जे 4 सदस्य आपल्यामध्ये येणार नाही त्यांना 1 वर्षाचा नगरसेवक होऊन आपण त्यांना संधी द्यावी आणि त्यांना सुद्धा काम करण्यास संधी द्यावी एवढंच मी आपल्याला विनंती करतो. पण सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की असंच राहिलं पाहिजेत, असंच सावध राहिलं पाहिजेत. मला वाटतं मी काय त्याच बोलायची गरज नाही. सकाळपासून तुम्ही बसला तर 3 वाजले, तुम्हाला भुका लागल्या, मला पण भुका लागल्या, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी ठेवायचं ते आता बाहेर आताच सांगतो की आपण निर्णय घ्यायचा नाही, तू पण निर्णय घ्यायचा नाही, मी पण निर्णय घ्यायचा नाही. निर्णय घ्यायचा सर्व कार्यकर्त्यांना बोलवून सगळ्याचे मतं आजमावून घेऊन निर्णय घ्यायचा. एवढंच आपलं सांगून त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत दसून काम केल्याबद्दल मी सर्वचे आभार मानतो आणि हा सत्काराचं कारण इथंच संपला असं मी जाहीर करतो.